नमस्कार मित्रांनो, उद्या म्हणजे 26 मे रोजी भारतामध्ये क्वाड गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आहे. त्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव, परराष्ट्र मंत्री म्हणावं तर मार्को रुबियो भारतात आलेले आहेत. जपानचे परराष्ट्र मंत्रीही भारतात आलेले आहेत. ऑस्ट्रेलियाचेही येतील. पण मुद्दा आहे की लोकांना त्याबद्दल फारसं काही वाटेनसं झालं आहे. मी ती सध्या काय करते, हा एक चित्रपट होता, तसं ते सध्या काय करतात, ते चौघे सध्या काय करतात, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. कारण ज्या गोष्टीसाठी क्वाड गटाची निर्मिती केली गेलेली आहे त्या गोष्टीला खुद्द अमेरिकेनेच हरताळ फासलेला आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये क्वाड गटाच्या शीर्षस्थ नेत्यांची बैठक होऊ शकलेली नाही आहे. खरं तर ही बैठक भारतामध्ये होणार होती. 2024 साली प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा प्रयत्न करून बघितला होता की अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि इतरही देशांचे नेते, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे एकत्र आले तर त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाचा मान मिळाला असता. स्वतः बराक ओबामा 2016 साली प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. पण बायडन यांनी शेड्युलिंग म्हणजे तारखा जुळत नाहीत या सबबीखाली नकार दिला. हा नकार तारखा जुळत नाहीत म्हणून नव्हता, तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला असं वाटत होतं की 26 जानेवारीला या सगळ्यांना एकत्र करून क्वाडची बैठक घेणं हा नरेंद्र मोदींचा एक कुटील राजकीय डाव होता. कुटील राजकीय डाव का होता, तर 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत जिथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला त्या ठिकाणी भव्य राम मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत आणि उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झालं होतं. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी अमेरिकेचे अध्यक्ष भारतात येणार, म्हणजे एका प्रकारे या राम मंदिराच्या सगळ्या घडामोडींना अमेरिकेचा आशीर्वाद असल्याचं चित्र लोकांमध्ये जाणार आणि नरेंद्र मोदी भारी भक्कम बहुमताने पुन्हा एकदा पंतप्रधान होणार. आणि त्यामुळे अमेरिकेने या गोष्टींमध्ये सहभागी व्हायला नकार देऊन एक आपली तटस्थता एका हेतूसह, कुठल्या हेतूसह, तर आपल्यामुळे मोदींना निवडणुका जिंकायला फायदा होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होण्यास नकार दिला. कारण अर्थात तारखा जुळत नसल्याचं देण्यात आलं. आणि त्यामुळे 2024 साली जानेवारीमध्ये ही बैठक होणार होती, ती टळली. भारताकडे यजमानपद होतं. नंतर भारतामध्ये निवडणूक होत्या, त्याच्यानंतर अमेरिकेत निवडणुका होत्या आणि त्यामुळे त्या निवडणुकांपूर्वी, अमेरिकेतल्या निवडणुकांपूर्वी साधारणतः संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीसाठी सगळे नेते अमेरिकेत जातात. त्या निमित्ताने ही बैठक अमेरिकेत घेण्यात आली. नरेंद्र मोदी तरीही भारताचे पंतप्रधान झाले होते, पण जो बायडन यांची अवस्था इतकी वाईट झाली की त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून कमला हॅरिस यांची निवड करावी लागली. नाहीतर त्यांची स्वतःची इच्छा होती, त्यांना पुन्हा एकदा अमेरिकेचा अध्यक्ष व्हायचं होतं, पण त्यांचं डोकं काम करेन असं झालं आणि ते थट्टेचा विषय झाले होते. आणि त्यामुळे स्वतः बायडन यांचीच विकेट त्या निवडणुकीत पडली. मोदींची विकेट काढायला झाले होते तेव्हा, आणि त्यामुळे झाली नाही. मग विचार केला गेला की डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर ही क्वाड गटाची बैठक भारतात होईल. भारत हा बोटावर मोजण्या इतक्या देशांमध्ये होता की जिथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनी मत होतं. मी स्वतः अगदी खुलेपणे त्याच्यात नकारायला काही कारणच नाही आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन केलं होतं, कारण ज्या प्रकारे अमेरिकेतल्या डेमोक्रेटिक पक्षाला
इस्लामवादी आणि डाव्या पुरोगामी वोक संस्कृतीचा विळखा बसला होता, विळखा पडला होता, ते बघता ट्रम्प या गोष्टीत सुधारणा करू शकतील असं माझं मत होतं. प्रत्यक्षात ट्रम्प ज्या लोकांच्या मतांमुळे निवडून आले त्यांच्या मतांसाठी त्यांनी आपली राजकीय भूमिका बदलली नाही. अमेरिकेच्या हिताला तिलांजली देऊन त्यांनी आपल्या मतदारांचं लांगुलचालन करण्याचं धोरण ठेवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की पहिले एक तर ऑपरेशन सिंदूर झालं. मग ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला अमेरिकेने जी भूमिका बजावली किंवा बजावण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे भारत आणि अमेरिकेमध्ये विसंवाद निर्माण झाला. ट्रम्प यांची भलामण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नकार दिल्यामुळे पुढे भारताविरुद्ध निर्बंध, खरं तर सगळ्या जगातल्या वेगवेगळ्या देशांविरुद्ध निर्बंध लादण्यात आले, पण त्याच्यातही भारताविरुद्ध निर्बंध लादण्यात आले. म्हणजे एका प्रकारे जे अमेरिकेचे सगळ्यात जवळचे मित्र देश होते, याच्यामध्ये जपान आहे, त्यांच्याविरुद्धही निर्बंध लादण्यात आले. ऑस्ट्रेलिया आहे, त्यांच्याविरुद्धही निर्बंध लादण्यात आले. म्हणजे एकीकडे तुम्ही क्वाड म्हणून एकत्र येण्याची गोष्ट करता आणि दुसरीकडे तुम्ही क्वाड गटाच्या उद्दिष्टाला हरताळ पाडता. उद्दिष्ट कुठलं आहे तर चीनचा ज्या राक्षसी वेगाने चीन पुढे येतोय त्याला एकटा कोणी लढू शकत नाही, 4 जणांनी मिळून चीनला थोपवलं पाहिजे. आणि हे फक्त संरक्षण क्षेत्रात असता कामा नये, तर याच्यामध्ये सप्लाय चेन्स असतील, याच्यामध्ये कोविडची औषधं असतील, याच्यामध्ये स्वच्छ ऊर्जा असेल, अनेक क्षेत्रांमध्ये या 4 देशांची भागीदारी झाली पाहिजे. अमेरिकेचं आणि जपानचं तंत्रज्ञान, अमेरिकेची औद्योगिक क्षमता, ऑस्ट्रेलियाची नैसर्गिक साधन संपत्ती, भारताचं श्रम किंवा या सगळ्यांची बेरीज मिळून क्वाड होत होतं. पण अमेरिकेने यात सगळ्यातनं घुमजाव केला आणि अमेरिकेने गेल्या वर्षभरात आपल्या मित्र देशांनाच त्रास द्यायचं धोरण, कारण शत्रूला पिळण्याआधी आपल्या मित्रांनाच पिळलं तर त्यांच्याकडनं अधिक जास्त किमतीचा ऐवज काढता येऊ शकेल, ही ट्रम्प यांची धारणा होती. आणि त्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध त्यांच्यावर तणाव आहे. तशाच प्रकारचा तणाव ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका तसंच जपान आणि अमेरिकाही यांच्यातही आहे. ऑस्ट्रेलियानेही जी भूमिका घेतली गाझा युद्धाच्या बाबतीत, इस्रायलच्या बाबतीत, इराण युद्धाच्या बाबतीत, त्याच्यातनं दिसतं की अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संबंधातही तणाव आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर क्वाड गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक भारतात होत आहे. मार्को रुबियो अमेरिकेचे परराष्ट्र सचिव, त्यांना जी गुगली टाकली त्यांना ती कळलीच नाही, ते त्रिफळाचीत झाले. आता ही गुगली नव्हतीच, मी विचारलेलं, भारत रडीचा डाव खेळला वगैरे असं त्यांनी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला. गुगली काय झाली तर सिद्धांत सिब्बल नावाच्या पत्रकारांनी, म्हणजे आपल्याला आठवत असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वेमध्ये असताना कोणतरी 3-5 पत्रकारांनी, त्याचं नाव पण मला आठवत नाही, एका महिला पत्रकारांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान त्यांचं वक्तव्य नसतानाही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि मग विरोधी पक्षांनी त्याच्यातनं एक असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला की भारतातले पंतप्रधान लोकशाही व्यवस्थेला मानत नाहीत, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत, आणि असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात जागतिक स्तरावर मोदींची थट्टा करण्याचा प्रयत्न जागतिक माध्यमांनी केला. आता मार्को रुबियो आले असताना सिद्धांत सिब्बल यांनी एक प्रश्न विचारला की काही लोक आहेत की जे भारताबद्दल अपशब्द काढतात, त्यांचा उद्देश स्पष्ट होता, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल त्यांना म्हणायचं होतं. मार्को रुबियोंनी त्यांना विचारलं की हे तुम्ही कोणाबद्दल बोलताय? ते म्हणतात नाही, तर आहेत इंटरनेटवर काही. कारण एक पत्रकार ट्रम्प यांचं नाव कसं घेणार? म्हणजे पत्रकार आपल्याकडचे, त्यांना एवढंही भान आहे, एवढी समज आहे की आपण भारत अमेरिका संबंध आपण आपल्यामुळे बिघडणार नाहीत, एवढी काळजी ते घेतात. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे असेच कोणीतरी, आणि आहेत असेच कोणीतरी म्हटल्यावर मार्को रुबियो यांनी उत्तर दिलं, पण ते उत्तरात त्यांनी इंटरनेटवर कसे मूर्ख लोक असतात वगैरे वगैरे, आणि ते अशा प्रकारच्या गोष्टी करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आणि नंतर मग यांनी जेव्हा स्पष्ट केलं की मी तर ट्रम्पबद्दलच बोलत होतो, तेव्हा मग मार्को रुबियो यांना सारवासारव करावी लागली होती. पण हे सगळं कशासाठी चालू आहे? मार्को रुबियो भारतात आले असताना भारताने रफाल विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे एका प्रकारे अमेरिकेला, तसंही आपण F-35 घेणार नव्हतो,
F-35 कितीही चांगली विमानं असली तरी अमेरिका काही तंत्रज्ञान हस्तांतरण करत नाही. अमेरिकेची किंमत जास्त असते आणि त्यामुळे ते आपण घेणार नव्हतो. पण तरी रुबियो असताना ती घोषणा करून एका प्रकारे भारतानेही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जसे आमच्याशी व्यवहारापुरते मैत्रिणी वागाल तसंच आम्ही देखील तुमच्याशी व्यावहारिक पद्धतीने वागू नये. असं हे द्विपक्षीय संबंधांबाबत असताना बहुपक्षीय संबंध, क्वाड गटाचे संबंध असे नेमके काय सुधारणार? त्यामुळे ही बैठक उद्या राजधानी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. त्याच्यात काहीतरी मोठ्या घोषणा केल्या जातील की आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, पण बोलाची कडी बोलाचा भात. कारण जोपर्यंत अमेरिका आपली भूमिका बदलत नाही, अमेरिका जोपर्यंत आपल्या मित्र देशांना विश्वासात घेत नाही, त्यांच्याबरोबर भागीदारी, आणि ही भागीदारी भारत आणि अमेरिका ही भागीदारी 25 वर्ष कुठलंही सरकार असो, रिपब्लिकन असो, डेमोक्रेटिक असो, त्यांनी उभी केलेली आहे. अमेरिका आणि जपान तर 1945 सालापासूनची भागीदारी आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका तर त्याच्यापूर्वीपासूनची भागीदारी आहे. आणि तरी देखील अमेरिका अशा प्रकारे वागत असेल तर क्वाड गटाची अवस्था काय करतात ते 4 चौघे अशाच प्रकारे असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.